श्वास घ्या. अहो मोठा घ्या की. हा. तात्या, सोडा सोडा सोडा. काय फाइंड होतंय का? आई ऐकायला येत नाही त्याला. काही नाही, नॉर्मल आहे सर. अरे नॉर्मल असते तर मग चक्कर कशी आली असती? अचानक काही काही गोष्टींमुळे बीपी वाढतो माणसाचा. इट्स ओके. म्हणजे मला बीपी आहे का काय आता? नाही असं काही नाहीये. हे बघा, बीपी सगळ्यांनाच असतो, पण तो नॉर्मल ठेवायला लागतो. इट्स ओके. पडा. डॉक्टर एक काम करा, त्यांची शुगर पण चेक करा तुम्ही. नाही, ती तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडून चेक करून घ्यायला लागेल. का? दुसऱ्या डॉक्टरांकडून का? तुम्ही चांगले डॉक्टर नाही आहात? शिक्षण काय झाले हो तुमचं? आहे, पण मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टर नाही आहात. अहो आहे हो, पण शुगर चेक करायचं साधन आत्ता माझ्याकडे नाहीये आणि सॅम्पल कलेक्ट करायला एक माणूस बोलवायला लागेल. हा, मग असं बोला ना. त्यापेक्षा तुम्ही असं करा ना, यांना जर शुगरचा त्रास असेल ना, त्यांना दररोज 4 लिंबाची पानं खायला घाला. हं? आणि यांच्याकडनं व्यायाम करून घ्या. तुम्हीच त्यांची काळजी घ्या स्वतः. ओके? ती तर आम्ही घेतोच हो, आणि पुढे पण घेऊ. पण मग तुम्हाला इथे कशाला बोलवलंय? ओके. जर माझी परीक्षा घेऊन झाली असेल तर मी निघू आता. एक्झाम? नाहीतर काय, एक्झामलाच बसल्यासारखं फील होतंय मला. पल्लवी, तू काय बोलू नको बाई. हा डॉक्टर, तुम्ही बघा काय फाइंड होतंय का बघा. आई, यांच्याकडून नाही बरे होणार होता त्या. मग आता तू बरं करते काय मला? हो. तुम्ही पडा. अलंकार, तुझ्याकडे बाईकची चावी आहे का? इथे आसपास कुठे मेडिकल आहे? हाय, पण लय लांब आहे. हा, मग दे चावी. अगं, मेडिकल मध्ये ना शुगर चेक करायची छोटी मशीन मिळते, ती मी घेऊन येते. दे. अरे ती गेली, तिला आवरा. तुम्हाला तीच नीट करू शकते तात्या. हे बघा, माझं ऐका. डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय डायरेक्ट मेडिकल स्टोअर मधून गोळ्या घेऊन त्यांना देऊ नका. हे बघा, तुमचे वडील तुम्हाला आज दिसतायत तरी, पण उद्या दिसतीलच याची गॅरंटी नाही. गायब होतील का? मिस्टर इंडिया म्हणजे ही मला मारून टाकते का काय? तात्या, तब्येत बरी आहे ना तुमची? मला काय धाड भरली आहे, पण तुझ्या डोक्यात माती झाली त्याचं काय? तर मी काय केलं? अरे मी केव्हापासून तुझ्या बायकोची वाट पाहिलो आणि तू आपला इथं मोबाईल खेळत बसला. अरे तुला काय चिंता बिंता आहे का नाही? तुझी बायको गेली फटफटी घेऊन. फोन लाव तिला. सगळ्या गावात फटफटीवरून फिरून आमची इज्जत घालविल ती. तात्या अहो, अरे तू येडा आहे का रे? फटफटीवर गेलेली आहे ती. काय म्हणता, काय झालं तर? अहो तात्या, ती केव्हाची आली? ती फक्त मेडिकल मध्ये औषधं घ्यायला गेली नव्हती. तिने डॉक्टरशी चर्चा केली आणि मग ते सगळे औषधं आणले. मग कुठं आहे ती? ती आली तेव्हा तुम्ही नेमके झोपले होते, म्हणून तुम्हाला काय उठवलं नाही. आली ती, तिला बोलवतो थांबा. पल्लवी, पल्लवी ये. काय रे? काय नाही, तात्या आठवण काढत होते तुझी. वा 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 वा. साडीत तरी एकदम लक्ष्मीवाणी दिसू राहिली आमची सून. पाया पडते. असेच साडी घालत जाते, फाटके तुटके कपडे घालण्यापेक्षा. म्हणजे गावात आमची बी इज्जत राहते ना. फोन वाजतोय तात्या. मग उचल की. अहो, तुमचा फोन वाजतोय तात्या, तुम्ही फोन उचला. सभापती जमदाडेचा फोन आहे. आता त्याला बी कळलं असेल. काय काय कळलं? तुझी बायको गावात फटफटीवर फिरली ना, आता तो बी हसेल आमच्यावर. बोमला, अयो तुम्ही होय जमदाडे साहेब? नाही नाही, नवीन मोबाईल घेतला ना,
जुन्यातले नंबर अजून सेव्ह करायचे राहिले. मला वाटलं आमच्या नाम्याचाच आहे काय की, म्हणून म्हणलं बॉम्बला. बोला काय, कधी, उद्या? एवढ्या गडबडीत? हा? नाही नाही, आमची काहीच हरकत नाही, या ना. हो, या 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 या. हा, चालेल चालेल. ए बायजा, उशे, अगं बाहेर या. काय 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 झालंय काय आता? अरे आनंदाची बातमी आहे. येऊ दे समद्याला. अहो काय झालं आरडायला तुम्हाला हा? अगं उद्या जमदाडे साहेब येत आहेत आपल्या उशासाठी स्थळ घेऊन. उद्या? हा, तात्या मला आत्ताच नाही लग्न करायचं. मग काय आमची एवढी म्हातारे झाल्यावर करते होय? तात्या मला शिकायचंय. काय लावलं का शिकायचं शिकायचं? हा, मोठ्याडानं हानील नाही तर. तात्या उषाला पुढे शिकायचं असेल तर शिकू द्या ना. आता तूच बोलायचं राहिली होती का? आता मी काय सांगतो ना ते नीट ध्यान देऊन ऐकायचं. उद्या बैठकीत पाहुण्या रावळ्यांसमोर तुमच्या दोघांपैकी कुणी म्हणजे कुणी अजिबात यायचं नाही. आणि समजा आलात ना तर मग तुम्ही आहेत आणि मी आहे. पण का? आम्ही पण या घरचे सदस्य आहोत. आम्ही तर पाहुण्यांच्या बैठकीत येणार. नाही जमणार म्हणजे नाही जमणार. मी तर येणार. या. बसा. वा, अरे उत्तमराव, घर बाकी झाक आहे तुमचं. आता तुम्हाला आमची ओळख करून देतो. हे आमच्या मिसेस आणि हा आमचा चिरंजीव महेशराव. इंग्रजीचं क्लास आहे त्याचं हाऊस म्हणून त्याला आम्ही राजकारणात यायचा आहे. मला म्हणा बाबा तुमच्या पावलावर पाऊल टाकायचा. म्हणजे टाक. तुम्हाला सांगतो हा स्वतः क्लास शिकवत नाही, त्यानं माणसं ठेवलं शिकवायला. हा, अहो शिकून तरी कुठं नोकऱ्या लागतात? आमच्या गावातली एवढी पोरं शिकली पण एकाला नोकरी नाही, अशाच वळतात. आता आमची पोरगी पण म्हणते शिकायचं शिकायचं. मी तिला तेच म्हणलंय, अगं शिकून काय करायचं? लिहिता वाचता येणं पुरतं आलं तर बस झालं. तरी पण BA करते. अहो PA शिकल्यामध्ये झाक आहे की. लगेच पोरगीला बोलवा, बोलणी करून टाकू. नाहीतर काय, आपल्या बोलण्यात मुद्दा व्हायचा तिसरा आणि निकाल लागायचा वेगळाच. उशे, उषा, हा तुमचा मुलगा का? मी उषाचा भाऊ अलंकार. काय करतो? मुंबईत असतो. काय करतो त्याचं त्यालाच माहिती. आलो मी. लग्न झालं याचं? नाही, आता घरात लग्नाची पोरगी असताना कसं काय लग्न करायचं ना? हा, ते बी बरोबर आहे म्हणा. उषा आली. घ्या घ्या घ्या. एक मिनिट उषा, थांब. पोरगीला काय विचारायचं ते विचारून घ्या. आता उद्या पाहुण्या पाहिजे तर कोणी सांगितलं पोरगी मुख्य होती म्हणून उगाच पाहुण्या पाहिजे अब्रू काढशील आमची. आमच्या पोऱ्याला इंग्रजी येणारी पोरगी पाहिजे. तुला येतं ना इंग्रजी? हो. तर आता मी तुला इंग्रजीत प्रश्न विचार, त्याचं उत्तर दे. हा, तू गप रे. व्हॉट इज युअर नेम? उषा उत्तमराव नामनिराळे. चुप. चूक काय बरोबर बोलली ती. अरे मी तिला तिचं नाव विचारलं होतं, तिने पूर्ण नाव सांगितलं मला. आई मला इंग्लिश शिकवणारी मुलगी हवी आहे ग, BSc करणारी नाही. आताच तिची बाजू घ्या. हा बघा, अहो, इतक्या वर्ष तुमची बाजू घेत होतोच ना मी. आपली गोष्टी वेगळी होती. झालं का तुमचं सुरू? हा, म्हणजे आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बघितलं उत्तमराव, बघितलं? अहो आमचा पोरगा गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे.
वरगे बाकी झाड आहे. उत्तमराव ही कोण? उषा. अहो उषा ही झाली, त्याच्या पलीकडची बाई कोण? एक्सक्यूज मी बाई नाहीये. ही बहीण. नाही, हिच्या बहिणीची मुलगी. हा. उषाची मावस बहीण. हा. हा 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 मावस बहीण, उषाची मावस बहीण. असू दे असू दे, चांगले आहे. लग्न झालं का नाहीच? नाही, लग्न नाही झालं अजून. उषाचं झालं की करायचंच आहे. घ्या ना तुम्ही पोहे घ्या ना. हा. हे की कुठे गेले? गेले कुठं? अहो काय झालं काय ओरडायला? तरी मी त्या दोघांना बजावून सांगत होतो, बाहेर येऊ नका, येऊ नका. पण दम कुठं निघतो? तर पडलेच. पर तात्या, वहिनी आली म्हणून किती बरं झालं, नाहीतर माझं हसूच झालं असतं सगळ्यांसमोर. हसून झालं असतं. मग साडी नेसायची प्रॅक्टिस राहिली पाहिजे रोजच्या रोज. असं कधीतरी एखाद दिवस साडी घातली की असा गोड होणारच. मी काय म्हणते, राहू द्या आता, रागीस राहा आणि इच्छार करा. पाहुणं जाताना काही बी बोलून गेले नाहीत. म्हणजे नाही म्हणजे उषा पसंत हाय नाही काही सांगितलं पण नाही त्यांनी. सांगतील की, त्यात काय एवढं. अशा कामात घाई करून चालत नसतं. आणि आपण बी विचारायचं नाही. लगे आपण विचारायला गेलो ना तर त्यांच्या मनात आपल्या पोरीबद्दल नसलेला संशय यायचा. 2-3 दिवस जाऊ द्या, मी विचारतो त्या. त्यांना मी पसंत असू वा नसू, मला लग्न नाही करायचं. मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. काय लावलं? शिक्षण शिक्षण शिक्षण. उगा आपलं भुनभुन 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 लावायची. अहो जरा एकदा अलंकारला पण विचारा की, त्याला पाहुणं कसं वाटलं ते. बरोबर आहे तुमचं. टोपल्या टोपल्यानं माती खाणारा ते हो, त्याला विचारायचं. अरे एवढी बहिणीची काळजी होती तर मग पळून जाऊन कोण लग्न केलं त्यानं? तुमच्यापेक्षा ना दादालाच माझी जास्त काळजी. काय म्हणली? नाहीतर काय, उगा त्यानं एक चूक केली म्हणून सारखं सारखं बोलू नका त्यांना. आणि तसं बी वडील म्हणून तुम्ही जी हुकुमशाही करता ना आमच्यावर, म्हणूनच तो असं वागला. आईच्या पदरामागं लपवून लय चुरचुरू चुरचुरू बोलू राहिली ग. अशी समोर ये ना, समोर ये. आता मी काही बोलत नाही म्हणून तू बी त्याच्यासारखं वागणार आहे का? शक्यतोवर नाही, पण गरज पडली तर मी बी तसंच वागे. दुपारी झोपेच्या वेळेस फोन करणाऱ्याच्या ना टक्कुऱ्यात दगड घातला पाहिजे. बाबू जमदडे साहेब, वा, 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 वा. उशीला होकार देण्यासाठी फोन केला असेल. ए उशे, ए भाईजे, अगं बाहेर या. अगं बाई काय झालं? आलं का काय तुम्हाला? गोळ्या बिळ्या चुकल्या का काय तुमच्या? अगं बाई उशी उशी जा पहिले पाणी घेऊन. अगं पाहिजे नाही, मिठाई आला मिठाई. आनंदाचा फोन आहे. असला कसला आनंद तुमचा, हा? दुसऱ्याच्या जीवाला भडके भरवणारा. अगं जमदाडे साहेबांचा फोन आहे. उशीला होकार देण्यासाठीच असेल. मग आता उचला तो कट होईल. ए भुसनळ्या, मला नको शिकू कट होईल म्हणून. हे बघ, कट झाला. माणसाचं डोकं म्हणजे ना शॉर्ट सर्किटच आहे बघ. ए सर्किट, गावचा सरपंच आहे. फोन मध्ये बॅलन्स असतं बघ. कळ
हे बघ अगं बाबू 4 रुपीज. तेवढ्या ह्याच्यात फोन लागतो बरं. हॅलो. काय म्हणता जमदाडे साहेब, कधी पोहोचले? हा? बर 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 बर. काय म्हणतात महेशराव? ओ मला माहिती ते काय म्हणतात ते. अहो ते नाही म्हणू शकत नाहीत आमच्या उशीला. एवढी शालीन सुस्वरूप पोरगी त्यांना कुठं मिळणार आहे? नाही नाही नाही. अहो पण नाही नाही पण जमदाडे साहेब तुम्ही मी काय म्हणतो? अहो ते बैठकीचं नंतर बघू. हो पण मी काय म्हणतो ते. हॅलो. अहो काय झालं? बॅलन्स संपला. तात्या, त्यांनी काही एक्स्ट्रा मागणी केली का? तरी मी सांगतेय, मला नाही करायचं लग्न, पण माझं कोण कुठं ऐकतंय? अहो त्यांनी काय सोनं नाणं मागितलं का जास्तीचं? अहो मग उशी पसंत नाही का त्यांना? पसंत केलं. अहो मग असं का तोंड केलंय तुम्ही? उशीला नाही, मग उशीच्या मावस बहिणीला. उशीची मावस बहीण कोण ग? पल्लवीला. सरपंच, ओ सरपंच साहेब, आहे ती का घरात? आहे ना सरपंच. तात्या राम राम. या. आता बांग बी द्या एखादी. का तुरा काढलेलाच आहे, मग कोंबडे बांग बी दी की. आबा काय करतो यास? काय करायला आलोय आपण? चल की घरात. चला चला. नग सरपंच साहेब, चहा अजाबात नग. अहो पोहे तर अजाबात नग. हे बघा, डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया. काल आपला फोन झालेलाच आहे, त्याप्रमाणे मुलीच्या आई वडिलांशी बोलून घ्या बघू. ही म्हणजे कमालीची बात झाली ना. म्हणजे तुम्ही आमची पोरगी पाहायला आला आणि तिच्या मावस बहिणीला पसंत केलं. ह्यो कोणता न्याय झाला? हे तुम्हाला तरी पटतंय का जमदाडे साहेब? अरे पटायचं काय आहे त्यात? हे बघा, जशी उषा तुमची मुलगी आहे नाही, त्याचप्रमाणे तुझी मावस बहीण तुमच्या मुलगीसारखीच आहे ना व. आणि तुम्ही माझे व्याही 100% होणार. फक्त मावस आहे काय त्यात? आणि असण्यात आणि समजण्यात जमीन आसमानचा फरक असतो जमदाडे साहेब. सरपंच साहेब, इलेक्शन तोंडावर आले, माझ्या जागी सभापती म्हणून बसायचं असेल तर ही सोयरी काय बी करून व्हायला पाहिजे हे ध्यानात ठेवा. हे बघा, सभापती तुम्हीच होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. इकडं माझा राजीनामा, इकडं तुम्ही सभापती. बस. अहो पण उषा. अहो उषा तुमची चांगलीच आहे की, आम्ही कुठं नाही म्हणलंय. पर आमच्या चिरंजीवीला तुमच्या उषाची मावस बहिणीच आवडणे, तर आम्ही तर काय करणार? हा? आणि हे बघा, नीट विचार करा. एकदा का तुम्ही सभापती झाला तर तुमच्या पुरीचं कुठं बी लग्न लावून द्या. अहो चांदीच चांदी आहे तिची. अहो पण त्याचं काय नाही. आणि पल्लवीला पण ना हे आवडलं पाहिजे ना. आणि जर का मी पल्लवीला आवडलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अलंकार बोला पल्लवी ताईला. पल्लवी येत. ए पल्लवी आली आली. काय? ते बघ सरपंच, विचारा आता. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. पल्लवी, हे महेशराव म्हणते त्यांना तुझ्या सोबत लग्न करायचं. काय ते तूच सांग. अय्या, असं लगेच कसं सांगणार मी? मला जरा वेळ हवाय. असं काय करतोयस दादा?
शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना.